नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. सोनम वांगचुक विद्यार्थ्यांसाठी दिल्ली येथे जंतर मंतरवर उपोषणास बसले होते. उपोषणाच्या 19व्या दिवशी केंद्र सरकारच्या आदेशावरून दिल्ली पोलिसांनी सकाळी 7:30 वाजता डॉक्टरच्या वेशात येऊन त्यांच्या भोवती कडे करून पांढऱ्या कपड्यांचे कुंपण पडदा तयार करून तेथून त्यांना उचलून नेले. सोनम वांगचुक यांना बळजबरीने उपोषण स्थळापासून उचलून नेले आणि सोनम वांगचुक यांना बळजबरीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. सरकारचे असल्या लोकशाही मूल्याची पायमल्ली करणाऱ्या भ्याड कृतीचे कोणताही भारतीय सुज्ञ नागरिक जाहीर निषेधच करेल. कारण ज्याला लोकशाही व्यवस्थेविषयी आस्था आणि प्रेम आहे ती व्यक्ती सरकारच्या या कृत्याचा धिक्कारच करेल. सोनम वांगचुक विद्यार्थ्यांसाठी, पर्यावरणासाठी, आपल्या देशाच्या भविष्यासाठी उपोषणात बसले होते. नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. तसेच या परीक्षेला पारदर्शकता आणावी, म्हणजे पुन्हा असा पेपरफुटीचा घोटाळा होणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच या पेपरफुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्या आत्महत्यास पेपरफुटी जबाबदार असून सरकारच्या बेजबाबदारपणाचा आणि हलगर्जीपणाचा हा परिपाक असून याची जबाबदारी सरकारने घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, या मागण्या सोनम वांगचुक यांच्या आहेत. तब्बल 20 दिवस सोनम वांगचुक हे उपोषण करीत असताना सरकारने त्यांना एखाद्या गुन्हेगारी टोळीने किडनॅप केल्यासारखे उपोषण स्थळापासून उचलून न्यावे. ही कृती लोकशाही मूल्याची नसून ठोकशाही मूल्याचा उर्दिगत करण्याची आहे. केंद्र सरकारने त्यांचा प्रतिनिधी पाठवून सोनम वांगचुक बरोबर त्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करायला पाहिजे होती. चर्चा तर राहिली बाजूला, बळाचा वापर करून सोनम वांगचुक यांना पळून नेले. असे घाणेरडे कृत्य करण्याची नामुष्की सरकारवर आली. त्याच कारण अंतर्गत भ्रष्टाचार व्यवस्था जोपासली जात असल्यामुळे ही नामुष्कीची वेळ आली आहे. सोनम वांगचुक यांचे दिल्लीतील उपोषण हे एका व्यक्तीचे उपोषण नाही, हा आजच्या भ्रष्ट राजकीय व्यवस्थेविरुद्धचा आरसा आहे. हा आरसा दाखवतो की प्रचलित सरकार किती भ्रष्टाचाराने आतून पोखरले आहे. आज बहुतांशपणे आम्ही नागरिक भक्त म्हणून देशभक्तीचे गोडवे गात असतो. कोणीही सरकारच्या विरोधात बोलला तर त्याला देशद्रोही ठरवले जाते. आपण खोट्या राष्ट्रवादाचे सरकार दर्जीने पुरस्कर्ते बनले आहोत. वांगचुक हे एका अशा देशातील तरुणांसाठी लढत आहे ज्यांना गुलामगिरीची सवय झाली आहे. म्हणूनच केंद्र सरकारला सोनम वांगचुक यांना अशा पद्धतीने उचलून नेण्याची हिंमत झाली आहे. हा देश जिवंत मुर्द्यांचा झाला आहे. कोणी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे तर कोणी कुठल्या पक्षाचा गुलाम आहे. तेथे कोणाला भगतसिंगाचा आझाद भारत देश नको आहे. येथे इंग्रजांसारखी गुलामगिरी सहन करणारी लोक आहेत. महात्मा गांधी ज्यावेळी इंग्रज सरकारच्या विरोधात उपोषण करीत असत तेव्हा इंग्रज महात्मा गांधीशी चर्चा करीत असत, त्यांचे उपोषण सोडित असत. आत्ताचे उदाहरण घ्या की प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांनी काँग्रेस सरकारच्या विरोधात दिल्ली येथे जंतर मंतरवर उपोषण केले होते. तेव्हा त्यांचे उपोषण 11व्या दिवशी तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांच्याशी चर्चा केली, विशेष अधिवेशन भरून त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि त्यांच्या हाताने लिंबू पाणी देऊन अण्णा हजारे यांच्या उपोषणाची सांगता केली होती. सोनम वांगचुकच्या उपोषणाला 20 दिवस उलटून गेले तरीही भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारमधील कोणीही चर्चेस आले नाही किंवा उपोषणाची दखल घेतली गेली नाही. उलट सोनम वांगचुकला उपोषणापासून माफियागिरीचे तंत्र वापरून पळून नेऊन हॉस्पिटलला ॲडमिट केले. हॉस्पिटलच्या वार्डला पोलिसांचा पहारा ठेवून त्यांचे अप्रत्यक्षपणे जेलमध्ये रूपांतर केले. भारतीय जनता पक्षाचे सरकार हे इंग्रजांपेक्षा निष्ठुर, संवेदनहीन, उलट्या काळजाचे निघाले आहे. ते सर्वसामान्य जनतेच्या तरुणांचा न्याय मागण्याचा आवाज दमन करून दाबत आहे. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आले आहेत. मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत हे सगळं यांच्या काळात का होत आहे आणि ते झाल्यावर हे इतके निर्डवल्यासारखे का वागतात? याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता, निवडणुकात अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश, हे लोकांच्या मुख संमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत, हा एक वेगळाच मास सध्या भाजपला आला आहे. भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाही, त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आहे. नीट परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाही. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे. हे आताच घडलं आहे असं नाही, या आधी पण असे प्रकार घडले आहेत. हा विषय राजकीय नाही, हा विषय सामाजिक आहे. नीट परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेले, जो मनस्ताप झाला त्याच्याशी संबंधित हा विषय आहे. यात भारतीय जनता पक्षाचे समर्थक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनाच त्रास झालेला असणार. त्यामुळे सोनम वांगचुकच्या उपोषणाकडे राजकीय नजरेतून केंद्रातील सत्ताधारी पाहत आहेत. तेच मुळात त्यांच्या छोट्या दृष्टीचं लक्षण आहे. गीता शहाण्यांसमोर वाचायचे असते आणि उपोषण हे उद्यमांसमोर करायचे नसते, हा यातील धडा शिकायला मिळाला.
तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.